हे तर झालं यांच्या वक्तव्याबद्दल, पण महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का जरी लागला तर गाठ शिवसेनेशी आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार धैर्यशील मानेंनी संतापजनक वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटलांना सणसणीत उत्तर दिलंय. स्वतंत्र भारतामध्ये गोळ्या घालण्याची भाषा जर या ठिकाणी ते करत असतील तर ते कुठे गोळ्या घालणार आहेत त्याची तारीख आणि वेळ त्यांनी सांगावी. आम्ही निर्धड्या छातीनं जे अन्यायाविरुद्ध अनेक लोक त्या ठिकाणी लढत आहेत, आम्ही त्या गोळ्या खाऊ, पण महाराष्ट्रामधले जे तिथं राहणारे कर्नाटकमध्ये आमचे बांधव आहेत ज्यांच्यावर कायमपणे अन्याय केला जातो त्यांना शोषित ठेवण्याचं आणि कायम दाबून ठेवण्याचं काम काही प्रयत्न काही लोकांच्याकडनं केला जातो, त्या मोडीत काढल्याशिवाय शिवसेना राहणार नाही. एकाही सीमावासियाच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. या प्रश्नाचा निकाल आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे, प्रलंबित आहे. याची त्यांना काय कल्पना आहे मला माहीत नाही. सीमा प्रश्नाच्या लढ्यामधले नेते जे आहेत ते नेते त्यांच्या या धमकावणीला काडी इतकी बीग घालणार नाहीत.